नमस्कार मित्रांनो, ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी रोजच्या रोज चालू घडामोडीचे प्रश्न हे मराठीतून घेऊन येत असतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्यासाठी 29 मार्च 2024 या दिवसातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी या बघणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। तर चला मित्रांनो, वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मुंबई इंडियन्स संघाकडून 200 IPL सामने खेळणारा कोण पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रोहित शर्मा। मित्रांनो, मुंबई इंडियन्स संघाकडून 200 IPL सामने खेळणारा रोहित शर्मा पहिला क्रिकेटपटू ठरलेला आहे। मित्रांनो, IPLचा उल्लेख झाला तर आपण थोडक्यात IPL मध्ये कुठले कुठले इतिहास रचले गेलेले आहे ते आपण बघून घेऊया। तर IPL क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याचा विक्रम हा अभिषेक शर्मा या खेळाडूने केलेला आहे। हा अभिषेक शर्मा हा खेळाडू हैदराबाद संघाचा खेळाडू असून सर्वात कमी 16 चेंडूमध्ये त्याने अर्धशतक करण्याचा विक्रम केलेला आहे। तर IPL मध्ये हैदराबाद सनरायझर्स संघाने सर्वोत्तम धावसंख्या उभारण्याचा देखील विक्रम केलेला आहे। तर सनरायझर्स हैदराबाद मध्ये IPLच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वाधिक 277 धावसंख्या ही उभारलेली आहे। हा महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर हैदराबाद सनरायझर्स संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा IPL मधील सर्वोच्च 263 धावांचा विक्रम देखील मोडलेला आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आपण आजच्या दिवसाची बघूया। पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाची निवड झालेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राजीव कुमार। पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोच्या महासंचालकपदी आता राजीव कुमार यांची नियुक्ती झालेली आहे। पोलीस संशोधन व विकास ब्युरोच्या महासंचालकपदी निवड झालेले राजीव कुमार हे राजस्थान राज्याच्या कॅडेट 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। कोणत्या देशाच्या कनिष्ठ सभागृहाने विवाह समानता विधेयक मंजूर केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 थायलंड। थायलंड देशाच्या कनिष्ठ सभागृहाने विवाह समानता विधेयक मंजूर केलेले आहे। तर थायलंड देशाच्या कनिष्ठ सभागृहात विवाह समानता विधेयकाच्या बाजूने 415 पैकी 400 खासदारांनी मतदान केलेले आहे। हा देखील पहिला पॉइंट लक्षात असू द्या। तर दुसरा पॉइंट, थायलंड देशाने विवाह समानता विधेयक मंजूर केलेले असून कायदा लागू झाल्यास आशियातील तिसरा देश हा ठरणार आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सदानंद दाते। राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या महासंचालकपदी आता सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, राष्ट्रीय तपास यंत्रणाच्या NIAच्या महासंचालकपदी आता निवड झालेले सदानंद दाते हे 1990 बॅचचे IPS अधिकारी आहे। हा पहिला पॉइंट लक्षात असू द्या। तर IPS अधिकारी सदानंद दाते हे NIA मध्ये नियुक्त झालेले महाराष्ट्र कॅडेट्सचे दुसरे अधिकारी देखील ठरलेले आहे। तर तिसरा पॉइंट, IPS अधिकारी सदानंद दाते हे NIAच्या महासंचालक पदावर 2026 या वर्षापर्यंत राहणार आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आपण आजच्या दिवसाची बघूया। सध्या एका मालवाहू जहाजाच्या धडकेमुळे चर्चेत असलेला फ्रान्सिस स्कॉट की पूल कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका। सध्या एका मालवाहू जहाजाच्या धडकेमुळे चर्चेत असलेला फ्रान्सिस स्कॉट की पूल हा अमेरिका या देशात आहे। तर सध्या चर्चेत असलेल्या अमेरिकातील फ्रान्सिस स्कॉट की या पुलाची लांबी ही 2.6 किलोमीटर एवढी आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट या
पुलाविषयी लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। उत्तराखंड राज्यातील चिपको आंदोलनाला नुकतेच किती वर्ष पूर्ण झालेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 50 वर्ष। उत्तराखंड राज्यातील चिपको आंदोलनाला नुकतेच 50 वर्ष हे पूर्ण झालेले आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। अभय ठाकूर यांची कोणत्या देशाच्या भारताचे राजदूत म्हणून निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 म्यानमार। अभय ठाकूर यांची म्यानमार देशाच्या भारताचे राजदूत म्हणून ही निवड झालेली आहे। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी बघूया। राष्ट्रीय आपत्ती निवारण दल NDRFच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पियुष आनंद। राष्ट्रीय आपत्ती निवारण दल NDRFच्या प्रमुखपदी आता पियुष आनंद यांची नियुक्तीही करण्यात आलेली आहे। तर या राष्ट्रीय आपत्ती निवारण दल NDRFची स्थापना ही 2006 या वर्षी झालेली आहे। हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे, लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। भारताच्या लोकपालपदी नुकतीच 3 सदस्यांची शपथ ही झालेली आहे। त्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही? मित्रांनो, समावेश नाही असा प्रश्न विचारला आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अनुराग ठाकूर। तर मित्रांनो, आता भारताच्या लोकपालपदी नुकतीच 3 सदस्यांनी शपथ घेतलेली आहे। तर ते 3 सदस्य आहे ऋतुराज अवस्थी, पंकज कुमार आणि अजय तिर्की। हे 3 सदस्य आहे। तर या तिघांमध्ये अनुराग ठाकूर यांचा समावेश हा असणार नाही आहे। हा देखील पॉइंट लक्षात असू द्या। तर चला नेक्स्ट चालू घडामोडी आजच्या दिवसाची आपण बघूया। इंटरनॅशनल एस्ट्रोलॉजिकल युनिटने एका लघुग्रहाला कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाचे नाव दिलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जयंत मूर्ती। मित्रांनो, इंटरनॅशनल एस्ट्रोलॉजिकल युनिटने एका ग्रहाला जयंत मूर्ती या शास्त्रज्ञाचे नाव हे दिलेले आहे। तर मित्रांनो, अशाच रोजच्या रोज टॉप 10 करंट अफेअरचे प्रश्न हे बघण्यासाठी ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच प्रत्येक दिवसाच्या चालू घडामोडीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल। मित्रांनो, वेळ न घालवता व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि आपल्या जवळच्या अभ्यासू मित्रमैत्रिणींना व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा। याचा फायदा तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे। मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे ट्रेंडिंग मराठी एज्युकेशन या करंट अफेअरच्या मराठी एज्युकेशन चॅनल तर्फे मनापासून धन्यवाद।